नमस्कार, मी रुपाली. रुपाच फूड स्टोरीवर तुमचं स्वागत आहे. आज बनवूया मिनी ब्रेड पकोडा. त्यासाठी लागणारं 4 ब्रेडच्या स्लाइस घेतले आहेत, 2 बटाटे उकडून घेतले आहे, 1 वाटी बेसन पीठ, 1 छोटा कांदा, हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट 1 चमचा, ओवा 1 छोटा चमचा, चिली फ्लेक्स, मीठ, आमचूर पावडर आणि कोथिंबीर. सुरू करूया. बटाट्याचे साल काढून बटाटा हा मॅश करून घेतला. आता बटाट्यामध्ये 1 कांदा चिरलेला, हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट, चिली फ्लेक्स, मीठ आणि कोथिंबीर हे टाकून मिक्स करून घेते. सर्व एकत्र करून घ्यायचं ते. त्यानंतर त्याच्यामध्ये चाट मसाला आणि आता ब्रेड स्लाइस घेऊन स्लाइसला बटाटा लावून घेते. चाकूनी, चमच्यानी, कशाने पण लावा. आता त्याच्यावर दुसरी ब्रेड ठेवून घ्यायची. आता पिझ्झा कटरने कापते. त्याचे आपल्याला 4 तुकडे करायचे आहेत, म्हणजे मिनी ब्रेड पकोडा असल्यामुळे. हलक्या हातानेच करते हे. दुसरी पण बाजू कापून घेऊ मधातनं. त्याच्यामध्ये सारण भरलं आहे ते निघू नये म्हणून थोडं हलक्याच हाताने करत आहे मी. आता बेसन पीठ घेतलं, त्याच्यामध्ये ओवा टाकून घेते, मीठ चवीनुसारच, पाणी टाकून मिक्स करून घेऊ. याचं बॅटर बनवून घेऊ की त्यामध्ये ब्रेडच्या स्लाइस डिप करता आल्या पाहिजे. कढईमध्ये तेल टाकून घेतलं आणि ब्रेड चांगली चारी बाजूनी बेसनामध्ये बुडवून ते टाकून घेते. सर्व ब्रेड टाकून देते. एक बाजू झाली. आता काटा चमच्याने ते पलटवून घेते. खालची बाजू झाली आहे. आता दोन्ही बाजू चांगल्या झाल्या. काढून घेते आता टिश्यू पेपरवर. आता चहा बनवला होता, तर 1 कप चहा मस्त गरमागरम तो गाळून घेतला आणि त्याच्यासोबत मिनी ब्रेड पकोडा मस्त लागतात. तर करून बघा, खा आणि मला सांगा कशा लागतात. तर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. ते तर अगदी मोफत आहे. चला भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. धन्यवाद.